गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 15 तारीख. आज आहे 15 जानेवारी आणि आज आपण चाललो आहे लोणावळ्याला. आपण कॅम्पिंगसाठी चाललेलो. लोणावळ्याला कॅम्पिंगला कुठे चाललो आहे, कशी कॅम्पिंग असणार, काय व्यू असणार, त्याचे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवणार. आणि फायनली आता रेडी झालेलो आहे आणि आता सध्या चालू आहे पॅकिंग. आणि पॅकिंगसाठी आपण घेतलेलं आहे ड्रेस, त्यासाठी टी शर्ट, त्याच्या नाईटसाठी नाईट ड्रेस, टावर आणि रुमाल, त्या बोर्टीमध्ये राखा करायला ना. फायनली आता मी घरातून निघालेलो आहे. आता सकाळ झालेली आहे आणि सकाळच्या सध्या वाजल्या 7:50 झालेली आहे. पण तिकीट घेतलेली आहे. आपण तिकीट डायरेक्ट पण सी एस टीला गेले. आपले सगळे टीममेट सगळे तिकीटच आहे. आता झालेले 7:56 बघत आहात आणि सध्या आपली ट्रेन पण आलेली आहे. तर आपण या ट्रेनला पकडून डायरेक्ट आपण थेट गाठणार पण सी-एस-टीला. फायनली मी आता उतरलो आहे सी-एस-टी स्टेशनला. आता आपण चाललो जिकडून आपली एक्सप्रेस ट्रेन आणणार आहे, कोयना एक्सप्रेस. ती ट्रेन रोड पण डायरेक्ट भेटणार. आपण आपल्या सगळं ग्रुपला भेटू. मग सगळं फायनली ग्रुप नंबर 1 आपल्याला भेटला आहे. माम लोग ऑफ गोवंडी एंड द प्रीती माम. क्या बोलते पब्लिक. आता वाजले 8:38 आणि आता ही आमची आहे कोयना एक्सप्रेस ट्रेन. आता या ट्रेनेत आम्ही सध्या जाणार आहे. हा आमचा कंपार्टमेंट. हा यांचा कंपार्टमेंट आहे बघा. चिंचपोकळीवरून घेऊन नेलेला आहे. काय बोलते बुक केलेलं आहे. हॅलो फ्रेंड. नाही रे भाऊ, तुझं कंपार्टमेंट नाही. तुझ्या बाबा BST मध्ये आहे, रेल्वेमध्ये नाही. उधर भी बनाएंगे. ये लो गुरुबेन का जरा वीडियो लो. गुरुबेन हाय बोल रहे. मंगल मूर्ती. फायनली आता आम्ही उतरलो आहे लोणावळा स्टेशनला. आता आम्ही चाललो आहे बाहेरच्या साईडला. आज थोडासा नाश्ता करू, थोडं फ्रेश येऊ. मग तिकडे आपण जाणार पुढे कॅम्पिंगसाठी. कॅम्पिंग कुठे असणार, काय कसं लोकेशन असणार, तुम्हाला सगळ्यांना पूर्ण व्हिडिओ डिटेल दाखवणार. तर आता मी जिनवरती उतरतो आहे. इकडून उतरला आता मी बाहेर निघणार आहे. स्टेशनच्या बाहेर निघाला. लास्ट टाईमला जेव्हा मी लोणावळा आलेलो तर मी त्याच वेळेला मी इकडे नाश्ता केलेला. आय थिंक सो ग्रुप इकडेच खाली बसला असेल. बघूया पुढे कंटिन्यू राहू. सध्या आपला नाश्ता आहे. तर नाश्ता ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. मस्त गरमागरम मेंदू वडे जस्ट उतरून टाकलेले आहेत. आपला डोसा आले पाण्यात डोसा बोलतो. आपला मेंदूवडा आलेला आहे. टेस्ट करा, रिव्ह्यू करा. आपका रिव्ह्यू क्या है? अच्छा. तर लास्ट टाईमला मी या साईडला एक स्वीटचं खूप मोठं दुकान होतं की तिकडे आम्ही खायला गेलेलो. फायनली आपण आलो. आपण आपल्या केलेलं आहे दुकानमध्ये. इकडे असं बघत असणार तर खूप साऱ्या प्रकारचे वेगळे तुम्हाला मिठाईचे प्रकार लावलेले गेलेले आहेत. मस्त मिठाई. आणि ही आहे आपली लास्ट टाईमची फेवरेट मिठाई. आता आपण
आपण आता आपण घ्यायची दुसरी स्वीट ट्राय करत आहे रसमलाई. आता आम्ही तिकडून बाहेर पडलो त्या स्वीटच्या दुकानातून. आता आम्ही चाललो आता आमची जस्ट आमची जीप किंवा आय थिंक सो व्हॅन वगैरे आली आहे. तर त्या व्हॅनमध्ये बसून आम्ही सगळे निघणार आहोत सध्या डायरेक्ट कॅम्पिंग साईडला. आता मी बसलेलो आहे आमच्या व्हॅनमध्ये आणि आता दोन्ही व्हॅन निघत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. वो तो है सर. क्या नाम है? मावळे आम्ही समरणार शिवाच होणार फाइनली गाइस हम लोग पहुंच गए अपने डेस्टिनेशन पर. और ये लोग सब एंजॉय किए थे बट क्या किए थे हमें नहीं पता. बट हमने दबा के एंजॉय किए थे. और हम बेचने वाले भी आ चुके हैं. कौन? झींगा ताजा आज सब लोग मैं बच्चा चुराऊंगी. फाइनली टूवर्ड्स द डेस्टिनेशन वी रीच. हाय हाय. और ये टाइम हम लोग यहाँ पर फिलहाल कुछ जगहों का एक्सप्लोर कर रहे हैं. बैडमिंटन और कॉक को जरा देख रहे हैं. बैडमिंटन एक तो मिल गया बट वहाँ पर ये क्या बोलते हैं कैरम है. यहाँ पर बैडमिंटन मिल चुका है. 2-3 बैडमिंटन है और उसी के पर बहुत सारी चीज़ें स्पेस वगैरह पर डीजे रहेगा आई थिंक सो रात में बस वाला हुई है. यहाँ पर अंदर रूम वगैरह है और ये है डिनर एरिया. फिलहाल यहाँ पर चल रहा है कैरम का गेम का पैच चालू होने वाला है. और यहाँ पर है फिलहाल सेना जी, प्रेम जी और प्रीति जी. और यहाँ पर जी प्रेम जी और सेना जी का उनको है वाइट सोंटी वाइट गोटी पर प्रेम से ट्राई कर दो. पहले में उन्होंने अपोजिशन का निकाल दिए. क्रॉस लाइन की निकाल दिए. मैं पर जान पहला स्ट्राइक लेते हुए पहले इसमें उन्होंने नहीं है हमें वाइट रहेगा यहाँ पर ये करते हुए और यहाँ पर भटक रहे हैं आनंद ले रहे हैं. फिलहाल तो यहाँ पर कंफ्यूजन का माहौल चल रहा है. सोच रहे कैसे गेम खेलेंगे क्या करेंगे. देखते कौन खेलता है कौन हारता है. कशी वाटते तुम्हाला लोकेशन तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. लोकेशनमध्ये मला काय आवडलं लोकेशनमध्ये कसं आहे. जर तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही पण इकडे व्हिजिट करू शकतात. खूप मस्त लोकेशन आहे. शांत वेळचा माहोल आहे. मस्त मजा करायला येते. तर आपण तिकडून थांबलेलो तर थांबणं पण थोडासा आपण विचार केला की आपण थोडा लेक साईडला आपण थोडा एक सिनेमॅटिक शूट करायचा प्रयत्न केलेला. आणि आपल्याला सध्या आपल्याला नाश्ता हो इधर आ गया अपना नाश्ता आला आपला. बघू नाश्त्यामध्ये काय आहे. सध्या तरी आपल्याला भाजी दिसते. कोऱ्या कांदा भाजी कशी लागते मस्त. मैं आपके लिए चाय लेकर देती मेरे चाय मतलब मैंने मंगाया है. गरम भाजी आहे आणि नरम आहे. त्यामुळे मस्त लागतं. तुम्ही व्हिडिओ बघून आनंद घ्या. सगळा नाश्ता झाला आहे. आता नाश्ता झाला आपण आता उठू जरा हात वगैरे धुवू आणि हात धुवून आपण जरा लेग साईडला थोडं शूट वगैरे करू फोटोशूट करू आणि त्यानंतर पुढचं बघू.
तर मित्रांनो आता आपण चालू बोटिंग करायला. खाली तिकडं होतं आपला बोट कॅम्पिंग लोकेशन होतं आणि आता तिकडं सुद्धा चालू वरती चालत अर्धे लोक जे होते बोलेरोने या आता जी येणार ती जीप पण त्यांनी गेलेले. आता ही जी तुम्ही बघू शकता ही जी जीप बघताय त्या जीपने उरले लोक गेलेले आणि आता पण आपण पण त्या जीपने चाललो आहे. आपण सध्या आलो आहे दुसऱ्या साईडला कॅम्पेन बोलतोय बोटिंगसाठी. तसं की जाऊ बोटमध्ये बसून बोटचा एक्सपिरियन्स घेऊ. बोट आहे आणि जिकडं आपण आलेलो ज्या साईडला पण होतो त्याच्या अपोजिट साईडला हे आहे. ठीक आहे, तर इकडचा पण तुम्हाला नक्की व्ह्यू दाखवू. आपण जेव्हा होतो आपण डोंगरासाठी आपण जिकडं आहो राईट. आपण जिथं सध्या करंट लोकेशन राईट आपण डोंगरामध्ये पण त्या साईडला होतं पण तिकडून पण ह्या साईडला आलेलो आहे. तर इकडून जो डोंगरचा जो व्ह्यू आहे राईट खूप चांगला पहिल्यापासून चांगला दिसतो. ट्राय करेन की तुम्हाला जेवढा चांगला मला व्ह्यू दाखवतो तेवढा चांगला मला व्ह्यू दाखवू. धन्यवाद. तर सध्या आपण घातला आहे लाईव्ह जॅकेटचा लाईव्ह जॅकेट चाललेलो आहे स्विमिंगसाठी. जसं की तुम्हाला बोला आम्ही बोटिंगला चाललो आहे. तर बघा आम्ही पाहुण्याला एकदम खूप पुढपर्यंत आलो आहे. फाटे पण मजा पण तेवढी येते मग एकदम भाई. रावस फिलिंग रावस एका साईडला सनसेट एका साईडला डोंगर भाई मज्जा हातात आली आहे कारण आम्ही सगळ्या मध्ये आहे चुकीच्या डायरेक्शनला चाललोय. चुकीच्या बरं डायरेक्शन झालेलं आणि आमच्या जस्ट मागे तुम्ही इकडे बघत असणार आमचा ग्रुप तिकडं आहे. तिकडे आम्ही आहे ते बाकीचे पुढे गेले. बाकीचे लोक स्पीड बोटने फिरताय बट आम्ही खतरो के खेळले आणि आम्ही स्वतः जाऊन चालतो एकदम आत पाण्यामध्ये. लास्ट टाइम आलेलो भाई जेव्हा ड्रीम घेतलेलं भाई इथं जाणार पुढच्या वर्षी झालं तर नक्की जाणार भाई. आता जिकडे जर बोटिंग करतो भाई जी मजा येते तर भाई लाटांच्या आम्ही बरोबर जाऊ म्हणजे पुढे अजून खोल पाण्यात चालू ना भाई. तर एक छोटीशी बोट येते त्या बोटमध्ये प्रीतीजी आणि प्रिन्सजी दोघं एकत्र येत आहे. आ गए मैं कह रहा हूँ हम लोग ले रहे हैं सर. असली मजा कौन ले रहा है? हम लोग ले रहे सर. ये बोट वाले ने लिया. हमने सर. वही तो मैं बोल रहा हूँ ना. इससे आपको वोटिंग समझ में आ गई. अच्छा आ रहा है क्या फोटो? वीडियो निकालो सर. फोटो निकाल रुको. आ रहा हूँ रुको. मेरा वीडियो निकाले हो ना. बस रुक जाओ. उधर आओ क्या? आओ सर चलो. ओ सर मीटिंग पॉइंट. मैं भी हूँ सर. आ रहे हो सर. मारेगी क्या तेरे को? कर रही है गलती के मैंने गिरा दिए ना. कैसा लग रहा है? वेस्ट घेतलेला वेस्ट ते वेस्ट ठेवायला आलोय भाई. मजा होती. सगळ्यात पहिला आम्ही गेलेलो सगळ्यात शेवटी पण आलेलो खूप मजा करून आलो भाई. आगज आग भाई आगज आग. 500 मीटर 400-500 मीटर गहरा था भाई. सोचो कितना गहरा है. बता दो गाइस को. बैल को भी बता दो ना. इधर बैल कोण आहे देख लो. आता मग परत उतरलेलो आपल्या इकडे कॅम्पिंगला. चला नाही थोडी चप्पल निघाली. एकदम मस्त आपलं बार्बेक्यू होतं खायला मजा आली. त्या साईडला गाडी आहे. आता आम्ही सध्या चाललोय नाचायला. बाकी आमचे डिस्ट्रिक्टला नाचताय.
फायनली सबका पे डान्स करके हो गया. फायनलचे लास्टचे 2 डान्स होते त्यामध्ये खूप मजा केली. इतनी गंदी थकी हूँ ना मैं, एक तो कल से सोई नहीं हूँ. तो कौन बोला था? कल से सोई नहीं हूँ, स्टैंड में पड़ी हूँ. चलो चलो खाना लग चुका है. जल्दी खाकर खाके सीधा सोना है. मैं भी सोया नाही, मी पण झोपणार रात्रभर. जब हम भंडारे में आए हैं. आता मित्रांनो आता आपण भंडाराला पण आपण जेवायला आलेलो. अनलिमिटेड खाणं, भंडारा, जेवढा खायचा तेवढा खाऊ शकतो. भंडारा. भंडाराचे पहिले व्यक्ती येते. गाइस भंडारा खायला या तुम्ही पण, अपने हाथ से लेना है. तो ये सर सेल्फ सर्विस आहे. गाइस हम लोग भंडारा खाने जो मैंने स्पॉन्सर किया है. हाँ 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 एक पार्टी में स्पॉन्सर करेंगे वो. ये हाथ से ही लेना होता है क्या, कि चिमटा विमटा नहीं है? हाँ जाओ जाओ, आप शादी के बुके में आए हो ना. मतलब वो थोड़े डाल पापड़ डाल देंगे. चलो बस कैसे बोल रही है, बस करो भैया. इकडे पण छोटे छोटे पापड आहे. प्लस आपल्याला चपाती आहे. तो गाइस हम लोग एक ही चपाती लेने वाले बिकॉज वी आर इन डाइट, सो वी ईट राइस. हाँ डाईट. चालेल एवढीशी पण चालेल. तो अभी हम लोग ते एवढेसे खाणार आहे, काय बोलणार. इसमें से भी आगा तुम्हाला पाहिजे. डाएटच्या नावावर सगळं खाणार, मोमोज खाणार, सगळं खाणार. ते डाएट मध्ये मोमोज डाइट का हिस्सा है, तो मोमोज को नेवर स्किप गाइस. हा आणि काय मोमोज, पानीपुरी, सैंडविच और भी कुछ खा सकते हो आप लोग. नॉनवेज रोटी ले सकते हो. रोटी ओ माय गॉड, टिश्यू पेपर को दाल लग गई. एक दूसरा ना सोबोगल का जो ब्लॉग होता है ना, आप इसमें ले सकते हो. सम दाल एंड पोर इट ऑन राइस. टिश्यू पेपर को हम लोग अलग से कैरी करेंगे बिकॉज दाल जो है वो थोड़ी मैसी हो रही है. दैट्स व्हाई आई एम गिविंग अलग से. ओ माय गॉड, जितना मेरा वजन नहीं इतना तो इस प्लेट का वजन है, तो आई एम गेटिंग टू मच स्लिम. दैट्स व्हाई गाइस फाइनली वी टेकिंग आवर प्लेट एंड नाउ वी आर गोइंग टू ईट. फाइनली खाना उधर बैठो. इधर उधर अरे मतलब इधर बैठो. आप लोग पे दाल थोड़ी ना रही है. ये सुरत सरांची प्लेट नॉनवेज खा रहा है. नॉनव्हेज. ध्यान दो ना. नहीं कोई नहीं खा रहा. तो है जेवण झालं यार भाई. एक मे आहे भाई. मस्त मस्त गोष्ट कॅम्पेन जिकडे जिकडे थंडी आहे तिकडे गरमी पण पाहिजे. गरमीसाठी आपल्याला मस्त एक सोय केली गेली आहे. बॉन फायरसाठी आपल्याला अरेंजमेंट केली गेली आहे. तर ऑलमोस्ट सर्व लोक तिकडे बसलेले आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजले सकाळचे 8 आणि ऑलमोस्ट काही लोक उठलेली आणि अजून पण काही लोक टेंटमध्ये झोपलेले आहे. ओ मत परेशान करो. अच्छा है कि अटैक करेंगे. तर आपण निघाल सध्या कॅम्पेनच्या इथून आणि आपल्या इथं खाली चिकन भेटलं कोंबडी पण दिसते. हेलो गाइस, और जा रहे हैं हम लोग बैल को ढूंढने के लिए. फिलहाल तो नहीं दिखा सकल से. हाँ? भैंस दिखी थी, बैल तो नहीं दिखा. हम लोग सनसेट के पास उसने बीच में रुका और फोटो लिए. पता टूटा टूटा एक परिंदा. ये एक ब्रश हो गया है. ये आम के दातुन से हम आज दाल घिसने वाले हैं. ठीक है, ये कौन घिसेगा? ये घिसेंगे. आप लोग के पास है ना, क्या करोगे आप? तेडुआ दातुन मिला है. और सोचो गाइस, दातुन से मतलब दातुन कौन करेगा? बैल. अब सोचो. देख रहे हो गाइस, तुम्हें हाँ हम बिहारी है जी, बड़े खुददारी है जी. हम बिहार से है इसलिए बड़े खुददार से है. समझ में? हेलो गाइस, आता मी कॅम्पिंगला रिटर्न आलेला. आता नाश्ता करायचा वेळ झालेला आहे.
नाश्ता करून जरा चेंज वगैरे करून जरा आजच्या दिवसात थोडं फोटोशूट वगैरे करू. थोडा महाराष्ट्राचं सगळ्यात फिक्स एक नाश्ता असतो सकाळ सकाळचे कांदा पोहे. तर आज आपल्याला तेच सेव केलेलं आहे. त्यांना काय ते राहू. एन्जॉय द पॉज. आता आपण खातोय कांदे पोहे गरम गरम सकाळी सकाळी. हो कशी लागतात ते. हे आमच्या इथे खायला बसलेले लोक आहेत. बघा एन्जॉय करणं. भंडारा इन मॉर्निंग पोहा. हॅलो मित्रांनो, मी आज पण आलो बोटिंग करायला. बोटिंग करायला एवढी मजा आहे. त्यात माझ्याबरोबर अंजलीची. मेरे को दिखा मेरे को. व्हिडिओ बनवतो. आज परत बोटिंग करायला रिटर्न मध्ये येते. निखिल सर आणि सध्या परीजी सध्या चालले आहे ताईडला किनारा. मी थोडा जरा आज चाललो. बहुत मजा आ रहा है गाइस. परत आता परत किनाऱ्याला पोहोचत आलेलो आहे. आणि आजचा आता हा आपला जो कॅम्पेन इकडे संपत आला आहे. हा बोटिंग इकडे आपला फायनल बंद होत. सूरज सर आपली बोटिंग करून झालेली. आता आपण निघतो. आपण स्टेशनला जायला लोणावळा स्टेशनला. मग तिकडून आपण घरी किंवा डायरेक्ट पण तसं पण तिकडून डायरेक्ट फील्डवरती पण काम करायचो. बघू. मैं भी अगर प्यार न किया तो क्या किया. मस्त व्ह्यू होता. मजा आली. नेक्स्ट टायला आलो तर परत ट्राय करू इकडचं पण परत येऊ. मजा आली. नेक्स्ट टायला परत लोणार होता. सगळे लोक बोटी चालू थकली. आता आपण मित्रांनो आपण इकडून निघणार आहोत लोणार स्टेशनला जायच्या अगोदर आपण इकडच्या स्टाफची पण भेट घेऊ. त्यांच्याकडून थोडंसं पण जरा इकडची जर माहिती. माझं नाव गोविंद लवंगारे. पाहुणा फार्ममध्ये मी सर्व बघतो इथे सर्व देखभाल. आमच्याकडे तुमचा स्टाफ आला म्हणजे मार्केटिंगवाल्यांचा हो मार्केटिंगवाल्यांचा स्टाफ आला. त्यांनी सपोर्ट केला, चांगलं केलं. ह्याच्यानंतर पण अजून असा स्टाफ हेच राहू द्या. नक्की आम्ही पुढच्याला परत नक्की येऊ. इकडचं जसं सांगायला गेलं तर तुम्हाला जर जेवणाची रेटिंग जर मग सांगायला जेवण पण खूप चांगलं होतं. ठीक आहे. टेस्टमध्ये काय कॉम्प्रोमाइज नव्हती. टेस्ट पण चांगली होती, क्वालिटी पण चांगली होती आणि क्वांटिटी पण खूप भरपूर भेटत होतं. जेवण एकदम टेस्टी होतं. जेवणामध्ये काय कॉम्प्रोमाइज नव्हते. आणि जर बाकीच्या फॅसिलिटीज बोलल्या बाकीच्या फॅसिलिटी पण खूप चांगल्या होत्या. इकडे मग रात्री मला डान्स शो भेटतो, तुम्हाला बोटिंगचा चान्स भेटतो. आणि दादाने मला स्पेशली खूप जास्त हेल्प केली बोटिंगसाठी. कालची तुम्ही कालच्या जर व्हिडिओ बघितलं असेल, कालच्या ज्यावेळी आपण इकडे दुसऱ्या साईडला पण बोटिंगसाठी गेलेलो त्या बोटिंगमध्ये सगळ्यात जास्त हात तिकडे घेऊन जाणार हात या दादाचा होता. खूप खूप थँक्यू दादा. नक्की जर पुढच्या परत नक्की दादा नक्की मग भेटू. चला थँक्यू दादा. आता आपण इकडून निघत आहे आणि ट्रिप खूप चांगली होती. मजा आली. पैसा वसूल झाला सर्वांचा. बाय बाय लोणावळा. कॅम्पेनची लोकेशन होती. बाय बाय कॅम्पियन. ही आपली लेक आणि आपली दुसरी व्हॅन. आणि हा ब्लॉग इकडे संपतोय. चॅनलला सबस्क्राईब करा. पहिली व्हिडिओ ती माहिती कुठे कुठे खालीवरती झाली असेल, कुठे शब्दांची चुका झाली असेल. पुढच्या ब्लॉगमध्ये पण खूप साऱ्या गोष्टीला अपडेट करू, एडिटिंग पण चांगली करू. इकडे संपतो ब्लॉग.